आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चला मॅडम, तुम्ही ते प्रिन्सिपल सरांशी बोलणार होतात, त्याचं काय झालं? आमचं ॲडमिशन होईल ना? ॲक्च्युली मी सरांशी बोलायचा खूप प्रयत्न केला, पण सर नाहीच म्हणाले. छा, आमचंच नशीब फुटकं म्हणायचं. इथे याला एवढी मेहनत केली, लागलेर तरी केल्या, खरं काय उपयोग? आता गावाकडे गेल्यावर समजू लोक हसतील आमच्यावर. निंगे मॅडम, आम्ही गावाकडे परत जायचा विचार बी नाही करू शकतो. मी काय म्हणतो, आम्ही एकदा भेटू काय प्रिन्सिपल सरांनी? मी त्यांना समजावून सांगतो. त्यांनी आमची बाजू ऐकली तर आम्हाला देतील की ॲडमिशन. अगं, तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. मला नाही वाटत सर ऐकतील. ॲक्च्युली तुमची ॲडमिशन होण्यासाठी एक आयडिया आहे. तुम्ही प्रिन्सिपल सरांऐवजी मी सांगते त्या व्यक्तीला जाऊन भेटा. त्यांना तुमची सगळी परिस्थिती सांगा. जर त्या व्यक्तीने मनावर घेतलं तर तुमची ॲडमिशन झालीच म्हणून समजा. मग देव जरी खाली आला तरी तुमची ॲडमिशन कॅन्सल नाही होऊ शकत. मॅडम, सांगा की कुणाला भेटायचंय, मी लगेच पळतो. सांगते, चला मी तुम्हाला पत्ता लिहून देते, या. काय ढक्कल गाडी बर का दा म्हातार्या, जर का मी तुला समजा ठकललं तर काय होईल? तुला लागेल, त्यातनं रक्त येईल, खर्चटेल आणि मग तू काय करशील? तू कळवळशील. नाही, तुला मेंटली त्रास देण्यामध्ये जी मजा आहे ना, बस ती खरी मजा आहे, सुख आहे त्याच्यात. हे बघ, काय आहे ना, माझ्याकडे आणि रागिणीकडे तुझ्या अन्नपूर्णे इतका असा कंट्रोल नाहीये. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर देवाला साकडं घाला आणि त्यासाठी वर्षानुवर्ष वाट बघा. आताशा वहिनी जेव्हा देवळात जाते तेव्हा देव सुद्धा असे कानावर हात ठेवून राहतो. तुला सांगायला काय आले होते आणि सांगत काय बसले बघ. काल काय झालं माहितीये का? काल नयनताराच्या पार्टीमध्ये नयनतारांनी रागिणीला सगळ्यांच्या देखत सांगितलं की या घराच्या प्रॉपर्टीचा हिस्सा अनिकाला काही एक मिळणार नाही. जे काही आहे ते सगळं अन्नपूर्णा देवींच्या मोठ्या नातीचं आहे. असा राग आला होता ना, वाटलं होतं की अशी एक उलट्या हाताची द्यायची ठेवून. पण नाही ना, असं नाही करू शकत, कारण तिचं तरी काय चुकलं. कारण वहिनीच गावभर धेंडोरा पेटून सांगत असते ना, जे काही आहे ते माझ्या मोठ्या नातीचं आहे, माझ्या मोठ्या नातीचं आहे. आणि मग हे सगळं मी मुकाटपणे सहन करायचं, हे ऐकून घ्यायचं. सांग ना, हे सगळं ऐकल्यानंतर मी काय गप्प बसणार नाही ना? मग मी आणि रागिणीने मिळून एक प्लान केला. आम्ही काय केलं, एक बॉन्ड पेपर, गिफ्टेड असा एक पेपर आम्ही अन्नपूर्णा देवींच्या फायलींमध्ये असा बरोबर ठेवला. कारण लेकाने सांगितले, आई त्या सगळ्या पेपरवर सह्या कर. आता लेकाने सांगितलंय म्हटल्यानंतर आई कशी अगदी डोळे बंद करून त्या पेपरवर सही करणार आणि मग ती सगळी प्रॉपर्टी आहे ती माझ्या अनिकाच्या नावे होणार. अरे, हे सगळं तुझ्या डोळ्यासमोर घडलं पाहिजे, कारण तू या कुटुंबाचा कर्ता धरतायस. चला, अरे चला 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 लोक हो, चला डंका वाजवायला चला. आई, आपण गरजूंना जी काही चॅरिटी करतो ना, त्याचे चेक्स आणि पेपर्स आहेत. करडे
ए थेरडे, बघ बघ बघ, त्याच्या फायली ठेवल्या आहेत ना, त्याच्यात 4था पेपर जो ठेवलाय तो बॉन्ड पेपर आम्ही ठेवला. एकदा का तुझ्या बायकोने त्याच्यावर सह्या केल्या, तुम्ही सगळे घराबाहेर भिका मागायला. हां, पण तुला जरा भीक मिळू शकेल तुझ्याकडे बघू. काय दे तयारी. आणि हे जे के इंडस्ट्रीच्या सोबतच्या डीलचे पेपर आहे. देवा महादेवा, माझ्या कमळीचं रक्षण कर. ती जिथं कुठं असेल तिथं तिला सुखात ठेव देवा. बंगाळ लोकांपासून तिचं रक्षण कर देवा, तिचं रक्षण कर. धरू का की येऊन नारळ तर आतनं बाद निघाला की. तुम्ही घेताना बघून घेतला नव्हता काय? अरे देवा, आता यो काय अपशकुन म्हणायचा? हो, आपण शिकून बिकून त्याचं काय नसतंय. मी दुसरा घेऊन येतो लगेच, थांबा. देवा महादेवा, अरे काय रे हे? तुला माझ्या कमळीचं रक्षण कराय बोललो होतो आणि काय वंगाळ घडले? नाही नाही, तुला माझ्या कमळीचं रक्षण करायलाच पाहिजे, नाही तर मी कधी मी तुझी पूजा करणार नाही. माझ्या कमळीची काळजी घे रे देवा. एकदा या म्हातारीनं त्या पेपरवर सही केली ना की बस, मग मला कोणीच अडवू शकणार नाही. म्हणजे म्हाताऱ्या, तू असला काय आणि नसलास काय काही फरक पडत नाही.